तर आज वनरक्षक भरतीची तयारी करत आहे, कारण की वनरक्षक भरती कधी पण येऊ शकते। तर त्याच्यासाठी काय आहे, वर्कआउट तर सगळेजण करू राहिले वनरक्षक भरतीची। तर काय वर्कआउट सोबत डाईट पण सगळ्यात मेन गोष्ट असते माहिती आहे, कारण की टाळी एका हाताने वाजत नाही। हा वर्कआउट हे डाईट या दोन्ही असल्या टाळी वाजते। तर तसंच आहे परफॉर्मर रनिंग, तुम्ही वर्कआउट किती करा, जोपर्यंत तुम्ही डाईट ओके नाही तोपर्यंत तुम्हाला परफॉर्मन्स निघणार नाही। तर आज तेच बघणार आहे आपण। तर वनरक्षकाची भरती करत असले तुम्ही 3 किलोमीटर मुलींना आहे आणि 5 किलोमीटर मुलांना आहे, तर या दोन्ही इव्हेंटसाठी काय आहे, स्टॅमिना आणि इंड्युरन्स या दोन गोष्टी फिक्स लागत्या। तर या दोन गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी वर्कआउट तर करतो आपण, तर डाईट पण सगळ्यात मेन गोष्ट आहे। तर ती आज डाईट सांगणार आपण, तर चला बघू। तर आपण बघू स्टॅमिना आणि इंड्युरन्ससाठी डाईट नेमकी काय लागते। पहिली गोष्ट काय आपली, पहिली गोष्ट आपलं कार्बोहायड्रेट लागतं। ते कशापासून भेटतं, आपलं भात, चपाती, ओट्स आणि बटाटा ह्याच्यापासून। काय हे तुम्ही डेली ॲड करा, ह्याने तुम्हाला कार्बोहायड्रेट भेटतं। आणि दुसरी गोष्ट आहे प्रोटीन। प्रोटीनचं काय आहे, अंडे, दही, दूध, पनीर, चिकन किंवा कडधान्य किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन घेतो। प्रोटीन पावडर असलं तरी सफिशियंट घेऊ शकतो तुम्ही। तर ह्या गोष्टीवरून प्रोटीन भेटतं। म्हणजे काय आहे, आपण वर्कआउट करतो पण वर्कआउटला रिकव्हरी पण लय महत्त्वाची असते। ह्या गोष्टी काय करते, जेवढं आपण एनर्जी लॉस झाली ते वर्कआउटमध्ये रिकवर करून घेतं। त्याच्यामुळे आपल्याला कधी इंजरी होत नाही किंवा असं गळल्यावानी होत नाही किंवा अशक्तपणावानी होत नाही, त्यामुळे रनिंगचा परफॉर्मन्स आपला ओके निघतो। ज्यावेळेस तुम्ही लॉंग रनिंग किंवा हार्ड वर्कआउट करते त्या दिवशी वर्कआउटच्या नंतर काय करायचं, एक तर लिंबू पाणी प्यायचं। सहसा एक दिवस आड केलं तरी पेल जमन, पण ज्या दिवशी लय हार्ड वर्कआउट केला त्या दिवशी काय करायचं, लिंबू पाणी प्यायचं किंवा ताक प्यायचं। म्हणजे काय आपली रिकव्हरी एकदम फास्ट होते। टेक्निक आपली 5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर रनिंग करायची। जर तुम्हाला तर वनरक्षक भरतीचे जर शेड्यूल लागत असला, वर्कआउटच्या आधी काय खायचं नंतर काय खायचं, तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा शेड्यूल किंवा प्लॅन, तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन। आणि ही गोष्ट ज्या मुलांना मित्राला माहीत नसली त्यांना